माझ्या मुलाला ॲडमिशन त्या ठिकाणी भेटलं नाही, संस्थेला गेल्या वर्षीचे पैसे राहिले आणि मी नाही म्हणत 2000 कोटी देऊन सरकार बदली देत. अरे सुप्रिया सुळेचे शब्द आहेत हे. 2000 कोटी देऊन सरकार पाडायला जनतेला. आणि 2-3 हजार कोटी जर ह्याने मुलाचे ह्याला दिले असते तर काय बिघडलं होतं? माझा मुलगा गेला नसतं. तुम्ही आता आरक्षण मिळेल ते मिळेल पण माझा मुलगा मिळून देणार नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज या शासनाची ही आहे की ज्या मुलाला खरी टक्केवारी 80% आहेत माझ्या मुलाला आणि दुसऱ्या 60% लागला आणि माझा 80% मुलगा मागेला. ते निर्णय जर झाला माझा मुलगा जर इतका हुशार मुलगा दादा तुमच्यासारखा लढला असता आम्हाला काही वाटलं नसतं ना. त्याने तुमच्या पाठीमागे जायचं ना. दादा काय करा आम्ही दुसऱ्याचा चांगला करा ना त्याला. दादा जीव घातला ना दादा त्याने. आता आम्ही काय करा? एवढा मोठा त्याला दादा तुमच्यासारखा लढला असता आम्हाला काही वाटलं नसतं ना. त्याने तुमच्या पाठीमागे जायचं ना. दादा काय करा आम्ही त्याला पैसे काढीत होतो ना. तेव्हा म्हणायचं आपल्याला इतके कसे पैसे लागायचे. माझ्या टक्केवारी असून पैसे कमी लागायचे. काय करायचं बाई आता आम्ही काय करायचं? आम्ही त्याला शिकवणे पैशाचा विचार करायचा माझा दुसरा लेकरू नाही काय सांगतो मला ताई काकी तुम्ही आमची सपोर्ट आम्हाला सांगितलं नाही तर पण त्यांनी काय बघायचं ना त्यांना आईला सांगायचं समजू ना. रडू नका काही नका. आपल्या मुलाचं दुःख मागत तर मत हे लहानपणी दादा मी एका जागेवर रमणायच होतो. राम हे जर 2000-3000 कोटी देऊन सरकार ह्यांना पाडायला जमतं. संस्थेवाल्याला पैसे नाही दिले म्हणून माझ्या मुलाला ॲडमिशन त्या ठिकाणी भेटलं नाही, संस्थेवाल्याचे गेल्या वर्षीचे पैसे राहिले आणि मी नाही म्हणत 2000 कोटी देऊन सरकार बदली देत. अरे सुप्रिया सुळेचे शब्द आहेत हे. 2000 कोटी देऊन सरकार पाडायला जनतेला. आणि 2-3 हजार कोटी जर ह्याने मुलाचे ह्याला दिले असते तर काय बिघडलं होतं? माझा मुलगा गेला नसतं. तुम्ही आता आरक्षण मिळेल ते मिळेल पण माझा मुलगा मिळून देणार नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज या शासनाची ही आहे की ज्या मुलाला खरी टक्केवारी 80% आहेत माझ्या मुलाला आणि दुसऱ्या 60% लागला आणि माझा 80% मुलगा मागेला. ते निर्णय जर झाला माझा मुलगा जर इतका हुशार मुलगा मला मुलगा निवड माझा मुलगा
60% गेलं पुढं, 80% मागे गेला. ते म्हणला गरीबाला नाही म्हणला, मोठ्याला नाही गरीबाला नाही. अरे ह्याने 2000 कोटीला आख्या कॉलेजचे पैसे भरले असते नाही. हे आता जेवढे आत्महत्या होते तेवढे सरकार मोहन. त्या संस्था चालकांनी काय केलं मला, ते म्हणलं हे बरोबर भाऊ तुमच्याकडे आम्हाला 2-2 वर्षाचे पैसे येत नाही, हे पैसे टाकीत नाहीत. लाडकी बहीण केली. अरे लाडकी बहिणीचं पिलं केलं ना, लाडकी बहीण कसं बेकार केलं सरकारने. मागले 2 महिन्यात झाला असत माझा मुलगा गेला असता का? माझा मुलगा गेला नसता. माझा मुलगा निव्वळ आरक्षणाच्या मुलगा स्वप्न भंगले. त्याने आम्हाला मेळ लागून दिला नाही. आम्ही म्हणलं असं बाबा घरावर कोण तुझं जा बाबा, तुझं तो त्यांना म्हणले असते, थांब म्हणले असते, हे गेला नसता मुलगा. तर त्याच्या डोक्यात ती जी घुसलं ती 60% लागले, 80% लागले, 60% लागले, 80% लागले. तुझ्या डोक्यात फिट झालं. 2 वर्ष काढले. इंजिनिअरिंगच करायचंय नाही, नक्की नाही ना करायची मला. मार्क घेतले तर मी म्हणलं बाबा रिपीट. ते म्हणलं नाही आता व्यवस्थित असतात काही करून मदत आपल्या समाजावर अन्याय होते का? बाकीचे पुढे साठी कमी मार्क असून आपल्याला जास्त मार्क असून आपण मागेच आहेत. आपल्यावरच का अन्याय, आपल्यावर का अन्याय, आपले मुलं का माग. आपल्या पोराला कधी नाही भेटणार ताई, कधी नाही भेटणार सांगा ना. दादा प्रवीण दादाच्या मागे गेला पाहिजे होता ना, त्यांनी कटोकाची भूमिका घेतली ताई. आपण खंबीर राहायचं. आमचा गेला आता आम्हाला वाटलं आपण आमचा गेलाय, त्यांनी टोकना घ्यायचा. ते आजारी असून आले ना तुमच्यासाठी चालेल. दादासोबत राहिला असता, लढ्यामध्ये गेला असता. साधारण माणसाला एवढं कळत आहे. कोणच्या आतापर्यंत मंत्र्यासंत्र्याने आपली संस्था काढायची त्या ठिकाणी बाबा मुलाला खरी अडचण असते, तिथून 10 रुपये मिळतील त्यांच्यासाठी 10 शिक्षणच काही उपयोग होते. महाराष्ट्रामध्ये एक बी कॉलेजमध्ये सोडत एका कॉलेजमध्ये असं जे नाही की गरिबाला नाही, एका कॉलेजमध्ये गरिबाला नाही ना. एक बी कॉलेजवाला म्हणत नाही की हे गरिबाचं पोरग हे लागायला पाहिजे, एक बी म्हणत नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दंडवून आलं. त्यांनी फक्त मोबाईलमधील काय केलं आहे, त्यांनी म्हणला कुणाला त्रास होऊ नये, माझा बाप वर गेला दुरून खाली गेला तर कुणाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपला मोबाईल फार हे करून टाकलं, आपलं काढलं काढून टाकलं, बघू बघायला वेळ लागला. मग तर जे जे कॉलेजला गेलेलं मुलं आहे ते कॉलेजचं त्याच्या कॉम्प्युटरवरच मिळालं. आणि निव्वळ आरक्षण जर महागात जर हे टक्केवारी मिळवली असती तर माझा मुलाचा घात झाला नसता. सरकारने जर गेल्या वर्षीचे पैसे गेल्या वर्षी टाकले असते, संस्था चालकाला पैसे दिले असते, व्यवस्थित दिले असते तर माझ्या मुलाचा घात झाला नसता. आता तरी माझा मुलगा गेला एक, पण इथून पुढं मुलं गेलेले जेवढे जाते सरकार टाकी देते, वेळेला टाकायला पाहिजे पैसे. तुम्ही हे मोकार पैसे वाटले, हे महत्त्वाचे पैसे नाही. शिक्षण मुलगी असो मुलगा असो साऱ्याला शिक्षण पण पाहिजे. तुम्ही बाकी काय चालू लागेल.
पोलीस पंचनामा केला पाठीमागचे सगळेच कुटुंबाचे पत्ता मिळाला. त्यावेळेस एसीबीसीचे शासन आम्हाला वर्ग करेल त्यावेळेस तुम्हाला परत मागायला तुला आता ॲडमिशन न सांगता निर्णय ॲडमिशन कॅन्सल केलं त्यांनी त्या तुम्हाला एसीबीसी आपण तुम्ही देणार लास्ट इयरचे आमचे पैसे मिळाले नाही आम्ही आमचं काम गेल्या वर्षीचे पैसे मिळाले नाही मिळाले. दादा तुम्ही आजारी असला ना तुम्ही आमच्या पोराला भेटायला आलात ना दादा. लेकरू कधी दिसला आमचं आम्हाला दुसऱ्या लेकराला तरी न्याय मिळावा दुसऱ्या लेकराला तरी न्याय भेटावा. काय झालं झाला पाठवलेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.